हे मंडळी, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या YouTube चॅनलवर. तर आज मी आहे माझ्या शेजारच्या वाडीमध्ये. तिथे आहे बोरांची बरीचशी झाडं आणि मी आलेली आहे बोरं वेचायला. तर वर्षभरासाठी मला बोरं साठवून ठेवायची आहे. त्यासाठी मी भरपूर बोरं जमा केलेले बोरांमधलं मी एक एक बोर तपासून पाहिलं. अगदी बारीकसं होल असलेलं बोर सुद्धा फेकून द्यायचं आहे. त्यामध्ये 100% आळी असते. यातला एक बोर जरी किडलेला असेल तर तो इतर बोरांना सुद्धा सडवतो. जसं एक टोपीतला खराब आंबा इतर आंब्यांना सडवतो, तसंच बोरांचं सुद्धा आहे. त्यामुळे हे बोरं अगदी व्यवस्थित पारखून घ्यायचे आहेत, निवडून घ्यायचे आहेत. एक सुद्धा होल असलेला बोर घ्यायचा नाहीये. तशीच मी बोरं घेतलेली आहेत. ती आता स्वच्छ उन्हात वाळवून घेतलेली होती 2-3 दिवस. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि वर्षभरासाठी ही बोरं आपल्याला खायची आहेत. तर दरवेळी आपल्याला ओली बोरं मिळणं शक्य होत नाही. अशा वेळी काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. बोरं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. संपूर्ण बोरं ह्या कुकरमध्ये ओतून घेतलेली आहे. आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घाला, तुम्हाला किती पाणी लागतं ते. जवळजवळ इथे मी 2 मोठी अशी भांडी पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त असलं तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. पुढे मी सांगणारच आहे जर पाणी जास्त झालं त्याचं काय करायचं ते. तर इथे मी 2 मोठे भांडी भरून पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालायचे मस्त असे चटपटीत मसाले. तर सगळ्यात आधी घालूया मीठ. तर इथे काळं मीठ घेतलेलं आहे मी. जवळजवळ 2.5 चमचे इतकं काळं मीठ घातलेलं आहे. छोटे चमचे आहेत त्यामुळे मी 2.5 चमचे म्हणते. तुम्ही तुमचा जो काही चमचा असेल ना त्याच्या अंदाजाने तुम्ही घ्या. आणि इथे आपलं साधं मीठसुद्धा घातलेलं आहे मी. ते सुद्धा 2.5 चमचे घातलेलं आहे. त्यानंतर मी घातलेला आहे चाट मसाला. तर थोडासा जास्तच घातलेला आहे. तर मस्त अगदी चटपटीत हे बोरं तयार होतात. त्यामुळे मी चाट मसाला थोडा जास्त घातला आणि आंबट गोड तिखट अशी मिक्स चव येण्यासाठी यामध्ये घातली थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. बस इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. कमी जास्त लागले ते आपण ते नंतर पाहूया. तर आधी हे सगळं मिक्स करून घेते मी आणि आपल्याला कुकरमध्ये याची छान अशी शिट्टी काढून घ्यायची आहे. फक्त 1 किंवा 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त घ्यायच्या नाही आहेत. पण आता सगळे मसाले तर मिक्स केले. आता गोडपणा मिक्स करूया. त्यासाठी इथे घातलेला आहे मी गूळ अंदाजानेच घातलेला आहे, जास्तच घेतलेला आहे. साखर घालायची नाही आहे, गुळच घाला. गुळाने खूप छान चव येते. तर इथे मी जवळजवळ इतका गूळ घातलेला आहे. 1/2 किलोपेक्षा थोडासा जास्त गूळ आहे. बस गूळ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 1 ते 2 शिट्टी इतकी काढून घ्यायची आहे. खूपच टेस्टी होतात हे बोरं. म्हणजे तुम्ही वर्षभर टिकवायचा विचार करत असाल पण हे महिनाभर सुद्धा टिकणार नाही. बनवावं तेवढे कमी पडतील इतके हे छान आणि टेस्टी होतात. सगळ्यांना खूप आवडतात. मुलांपासून जरा लांब ठेवा, कारण की एकदा मुलांच्या तोंडाला चव आली ह्या बोरांची की ते एका दिवसात सुद्धा संपवतील. म्हणून ते मुलांपासून लांब ठेवा. मी तर तसंच करते. तर चला 1-2 शिट्टी काढून घेऊया. मी 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. याच्या 2 शिट्ट्या काढून घ्या. कुकरमध्ये गूळ छान असा वितळला जातो. आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर बघूया काय झालेलं आहे. तर काही झालेलं नाही आहे. खरोखर हे खूप छान मस्त शिजले गेलेले आहेत. गूळ पण मस्त वितळलेला आहे आणि पाणी पण अगदी परफेक्ट झालेलं आहे. कमी पण नाही, जास्त पण नाही. अगदी मस्त पाक तयार झालेला आहे पाण्याचा. तर आता मी थोडंसं ना टेस्ट करून पाहते कसं लागतं ते. तर मी जेव्हा टेस्ट करून पाहिलं तेव्हा मला थोडंसं आंबट लागलं, म्हणजे गुळाचं प्रमाण कमी वाटलं. त्यामुळे मी यामध्ये थोडासा आणखी गूळ घातला आणि शिजवून घेतलं. तर यानंतर जर तुम्हाला यामध्ये आणखी काही मसाले ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात. जसं मीठ, तिखटाचं प्रमाण वगैरे सगळं काही तुम्हाला वाटलं असेल की असायला हवं तर तुम्ही घालू शकतात. मी जेव्हा टेस्ट करून पाहिलं त्यावेळी मला गुळाचं प्रमाण कमी वाटलं, म्हणजे गोडपणा कमी होता आणि थोडंसं मीठ कमी होतं आणि पाणी जरा जास्त झालेलं होतं. त्यामुळे पाणीसुद्धा मला आटवायचं होतं आणि गोडसुद्धा करायचं होतं. त्यामुळे मी यामध्ये घातला गूळ आणि थोडंसं वरतून घातलं मीठ. संपूर्ण गूळ वितळेपर्यंत छान चव येते. मस्त घट्ट पाक तयार होतो. जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकतात. अगदी व्यवस्थित हे छान असं गूळ वितळल्यानंतर मस्तपैकी तयार होतं. संपूर्ण गार होऊ द्यायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा. खूप छान, खूप टेस्टी होतात. माझा तर फेवरेट आहे. तर इतके सारे आंबट गोड चवीचे उकड बोरं तयार झालेले आहेत.
मी एवढा पाक यामध्ये ठेवलेला आहे कारण की पाक सुद्धा खूप छान लागतो। तर आता तर माझा वर्षभर बोरं साठवण्याचा जुगाड तयार झालेला आहे। आता मी हे बोरं वर्षभर खाऊ शकते। जेव्हाही कधी मला बोरं खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मी कधीही खाऊ शकते। तर तुम्ही सुद्धा जर वर्षभर बोरं साठवायचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर बस मंडळी, आजपुरतं इतकंच। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि कोणासाठी जर हा उपाय फायद्याचा ठरणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा। तर पुन्हा भेटू। थँक्यू, बाय बाय।